आपल्याला पाहायचं आहे फी सेट कशी करायची प्रत्येक स्टुडंट प्रमाणे. तर आपल्याला कसं आहे, सर्वात आधी क्लास वाईज फी सेट करावं लागतं. सेट फी मध्ये जाऊ आपण. तिथे आपल्याला क्लास वाईज फी सेट करून देणं आहे. फर्स्ट स्टँडर्ड सेक्शन ए साठी मी फी सेट करतो. यामध्ये स्टुडंटचं जर ऍडमिशन न्यू ऍडमिशन आहे आणि फी टाईप त्याचा रेग्युलर आहे, तर त्यासाठी मी फी सेट करतो. इथे 3 इन्स्टॉलमेंट घेईल. टोटल फी आहे 15,000 रुपये. त्यामध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट घेईल मी 5,000 रुपये, दुसरी इन्स्टॉलमेंट घेईल मी 5,000. थर्ड असेल तर थर्ड आपण सेट करू. मला थर्ड इन्स्टॉलमेंट न घेता मला त्याला दाखवायचं आहे बस फी. बस फी मध्ये मी 5,000 रुपये सेट करतो, सबमिट करतो. इथे माझा फर्स्ट स्टँडर्ड सेक्शन ए साठी फी सेट झालेली आहे. आणखी मी फर्स्ट स्टँडर्ड सेक्शन ए साठी न्यू ऍडमिशन आणि न्यू ऍडव्हान्स फी टाईप घेतो. आधी आपण रेग्युलर घेतला होता, आता न्यू ऍडव्हान्स घेतो. याची पण मी 3 इन्स्टॉलमेंट घेतो. फी सेट करतो 12,000 रुपये. फर्स्ट इन्स्टॉलमेंट घेतो 5,000 रुपये, दुसरी घेतो 5,000, तिसरी घेतो 5,000 आणि याला सेट करतो. फी आपली मॅच होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. इथे आपण 15,000 टाकलेले आहे आणि इथे आपली टोटल फी 12,000 आहे. तर मी याला 4,000 करतो, दुसरी 4,000 करतो आणि थर्ड पण 4,000 करतो आणि याला सबमिट करतो. ठीक आहे. इथे सेट झालेली आहे फी. मला यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर मी अपडेटवर जाईल. अपडेटवर मला इथे रेकॉर्ड नंबर चेक करावा लागेल. 110 आहे, 110 रेकॉर्ड नंबर आहे. मला यामध्ये जर चेंजेस करायचे असेल तर मी 110 रेकॉर्ड नंबर सिलेक्ट करेल. ऑटोमॅटिक सर्व डिटेल येऊन जाईल. मग यामध्ये मी चेंजेस करेल आणि अपडेट करून देईल. मला याला जर डिलीट मारायचं असेल तर मी डिलीटवर जाईल. सेम रेकॉर्ड नंबर सिलेक्ट करेल आणि त्याला डिलीटवर क्लिक करेल, ते डिलीट होऊन जाईल. आता इथे आपण एकदा फी सेट केलेली आहे, त्याप्रमाणे आता चेक करू आपण. स्टुडंट लिस्टमध्ये आधी आपण स्टुडंट चेक करू. क्लास फर्स्ट स्टँडर्ड सेक्शन ए. इथे फर्स्ट स्टुडंट आहे आपला अनन्या अनिल पवार. याचा आपला फी टाईप कोणता आहे ते चेक करून घेऊ आपण. मी फी रिसिव्ह मध्ये जाईल, फी डिपॉझिट मध्ये. इथे अनन्या अनिल पवार. आपण 12,000 रुपये सेट केली होती न्यू ऍडमिशन न्यू ऍडव्हान्स साठी. ती 12,000 रुपये इथे फी रिट्रीव्ह झालेली आहे ऑटोमॅटिकली. या प्रकारे आपल्याला प्रत्येक क्लाससाठी तिकडे एकदा फी सेट करून देणे आहे आणि मग ती नेक्स्ट टाइम इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तर मी फर्स्ट टाइम इथून सेट फी मध्ये फी सेट करेल. आफ्टर दॅट ते एकदा इथे आपण सेट केलं तर ते ऑटोमॅटिकली तिकडे रिट्रीव्ह होत जाईल. या प्रकारे आपल्याला प्रत्येक क्लाससाठी इथे फी सेट करून देणे आहे. इथे महत्वाचं आहे तुमचं ऍडमिशनचा टाईप आणि तुमचं फी टाईप, या दोन गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. प्रॉपरली त्याला सेट करायचं आहे. थँक्यू.